नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. 11व्या अध्यायातच मोह गेलेले आहेत. पुढं का काय नाही देवा, प्रेमाची जात अशी आहेत, जवळचा माणूस लांब जाऊ नयेत असं वाटणं म्हणजे प्रेम आहे. काही पाहिजे म्हणजे वासना आहेत, जवळचा माणूस लांब जाऊ नये. मला सांगा, शाळेत गेलेलं पोरगं घरात येत असताना काय आणतं? काही नोटा आणतं, भाजीपाला आणतं, काय आणतं? ते आलं की आईचे डोळे शांत होतात, त्याचं नाव आहे प्रेम. माझं पोरगं परत आलं. नाही आलं तर ती आई कावराबावर होते. तेच घर, तेच टी व्ही, त्याच मालिका, तोच नवरा, तेच पदार्थ. मुलगा नाही आला, पोरगं नाही आलं, विरहाची अवस्था होते. म्हणून देवा, तुझी संगती वाढावी, तुझ्याबरोबर अधिकाधिकच दिवस जावेत आणि तू बोलत राहावं आणि मी ऐकत राहावं. याचं नाव आहे गीता. काय आवडीने भगवंत विचारतात. गेला जे ठावो, तो नुसता गेला नाही, त्याच्या कुटुंबासहित मोह निघून गेला. आता फक्त तू सांग कोणाला मारायचे, मी मारतो. भगवंत म्हटले नाही बरं का, युद्ध कर, यथेच्छसी तथा करू. तुझी इच्छा असेल तसं वाग. अर्जुन म्हणतो नाही, तू सांग कोणाला मारायचं. हा पूर्ण उद्गार आहे. आणि हेच सांगत असताना हा टप्पा दोघांचा आहे. अर्जुनापेक्षा 1000 पट संजयावर परिणाम झालेला आहे. विश्वरूप पाहिलं, ज्ञान ऐकलं. अहो कधीच नाही ना, हे काही कल्पनासुद्धा केलेली नाहीत की अशा पद्धतीने गीता आहे, अशा पद्धतीने ईश्वर आहेत. व डोळ्यातून पाणी यायला लागलं संजयाचे. केस ताट झाले अंगावरचे, रोमांच उभे राहिलेत. अष्टसात्विक भावाने संजय असा भारावून गेला. वाहन निघेना उद्गार, पाझरला, पूर्ण अंगाला घाम फुटला. ही संजयची अवस्था. आणि हीच गीता पूर्णपणे धृतराष्ट्राने ऐकली. चंद्रकरी शिवतला पाषाण जायचा, दगड जसा पुढं बसलाय, काही परिणाम नाही त्याच्यावर. तीच गीता, तोच हा, याला बोलता येईना. तच्च संस्मृत्य आठवण करून करून संजय हुसासे देतोय. राजकारण इतकं वाईट असतं महाराज, हृदयच नसतं राजकारणी लोकांना. तुम्हाला काही माहिती का नाही मला माहीत नाही, पण माझ्या ओळखीचा एक मंत्री होता, 80-85 वय होतं मंत्री. त्याचा PA जो होता ना, तो त्याचा एक दलाल होता, माझ्या ओळखीचा होता. मला म्हणे शास्त्रीची काही काम असलं तर करून घ्या. म्हटलं काहीच काम नाही. म्हणजे कसंही असू द्या, कायदेशीर असू द्या. नाही म्हटलं नाही. मी जाऊन बसलो तिथं. एक फाईल अशी आली, कायद्याने त्याच्यावर सही करू नये अशी, म्हणजे कायद्याच्या बाहेरची फाईल. याने सांगितलं 1 कोटी लागतील, तेव्हा तो देतो. केली सही. PA विचारतो त्याला, मी तिथं बसलो नाही बरं का. PA विचारतोय त्याला, महाराज ही सही केली, पण उद्या केस फीस झाली तर? ते म्हणजे तुला अक्कल आहे का मला अक्कल आहे? कळलं असतं तर तू माझ्या जागी बसला असताच. पण मला समजून तर सांगा, माझं वय किती आहे? म्हणजे 85. उद्या जर केस झाली, कोर्टामध्ये गेली, तर आपल्या इथं 40-45 वर्षे निकाल लागायला लागतात. आता मी 85चा आहे. 5 वर्षामध्ये जिकडं तिकडं केस चालू, खाऊन पिऊन मोकळे. अजूनही भारत याच्या लोकांमध्ये दळभद्री राहिलेलं आहे. काय सांगू तुम्हाला, आजपर्यंत कुठल्या मंत्र्याला, भ्रष्टाधिकारला शिक्षा झालेली नाहीत महाराज. करप्शन चालू आहे, भ्रष्टाचार सगळं चालू आहे. कायदाच तसा आहे. आणि हृदय नसतं या लोकांना भारताला खात असताना. त्यांनी तर एवढं सांगितलं, महाराज भारत विकायला काढा, मी सही करतो. काय डेअरिंग बाज होतं काय म्हणे, केस चालू राहतील, वकील भांडणार आहेत, जामीन मिळतो. तुम्हाला आता सांगते, जे आपण पाहतो ना सगळं रोज पेपरमध्ये वाचतो, हाच अर्थ आहे काय त्याचा? एवढी मोठी गीता ऐकली, काडीचा परिणाम झाला नाही धृतराष्ट्रावर. उलट विचारतोय,
कुणी सांगितलं रे हे सगळं सांगलं? ते विश्वरूप असेल, ती गीता असेल. आम्हा तव गमी ऐसे. धृतराष्ट्र आंधळा बोलतो बरं का. आम्हा तव. अरे संजय, मला असं वाटतं मी तुला विजय कोणाचा होईल म्हणून मी तुला विचारतो. मला असं वाटतं लहानपणीपासून माझं पोरगं जे आहे ना बलवान आहे, त्याचा विजय होईल. सगळं ऐकल्यानंतर बरं का. आम्हा तव गमी ऐसे मा तुझे ज्योतिष कैसे. तुला कसं वाटतं? आता हे इतकी अडचण निर्माण झाली या बिचाऱ्याची, काय उत्तर द्यावं? मालकाला बोलू नये, त्याच्या विरोधात जाऊ नयेत. पण हे यांनी एवढं सगळं केलेलं, बोलता पण येत नाही, पण बोलावं कसं हे पण गीता शिकवते. काय राजा, कोणाचा विजय होईल, काय होईल मला काही सांगता येत नाही. इतक्या गोड ओव्या आहेत, सुंदर ओव्या आहेत. तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात. ईश्वर दुखी माणसाला आयुष्यात भेटत नाही. माझं बोलणं आहे का? ज्ञानोबांची ओवी. ईश्वर दुखी माणसाला आयुष्यात भेटत नाही. दुखी होऊ नका परमार्थ करताना, नाही तर परमार्थ नका करू. सुखी पुरुषोत्तम असे जैसा. कुठे असतो पुरुष? देव कुठे असतो? जिथं सुख आहे तिथं देव आहे. देव आल्यामुळं सुख नाही सांगितलं बरं का. दया तेथ धर्म, धर्म तेथ सुखागम, आणि सुखी पुरुषोत्तम असे जायचं. उगं मंदिरात गेलं दहाव्याचं तोंड घेऊन. काही माणसं मंदिरात गेलेलं एवढं मला वाईट वाटतात. एक तर दिवसभर देव ताठलेला, 28 युगापासून उभा राहिलेला, आणि हा तिथं सुटकी तोंड घेऊन जातो. कसं वाटेल देवाला? मला सांगा बरं तुम्ही. आणि देवाला आवडेल का? दिले इंद्रिय हात पाय, पुरुषार्थ करण्याची अक्कल दिली, हातपाय दिलेत, मेहनत करण्याची ताकद, तरी हा भिकारीच. बरं, काही पारमार्थिक लोक पण भिकारी, जाऊन काही ना काहीतरी मागतातच. तुम्ही सगळे अभंग तपासा जगद्गुरु तुकोबारायचे. भीक मागणाऱ्याला देव मिळत नाहीत, हेच अभंग आहेत. तुगा म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने देख त्याचे. हे महाराज लोकांना कळलं तर बरं होईल. हात पसरी जिने देख त्याचे. तुकोबाराई इतकी गरिबी कोणाला नव्हती, हात नाही मागितला. तुकोबाराचे अभंग वाचा, पत्रिकेचे काय अभंग आहेत तुकोबाराने. रोज पत्र पाठवले देवाला. देवा, मागण्याकरता मी तुझ्याकडे येत नाही रे, पाहण्यासाठी येतोय. डोळे जे आहेत ना, काही मिळावं म्हणून नाही, पाहावं म्हणून येतो. हे प्रेम आहे, हे संतपण आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवर. मूर्ती नाही बरं का. आपण मूर्ती पाहतो, ध्यानाकडं कधी जातच नाही. ध्यान देवा तुझं सुंदर आहे. आणि ध्यानासाठी गावाची गरज नसते, चालताना सुद्धा ध्यान असतं. देहूमध्ये बसून पंढरपूरचं ध्यान करू शकता. हे ध्यान आहे, सुंदर ते ध्यान. 24 तास. एक वाक्य सांगून जातो, वारकरी संप्रदाय किती अवघड आहेत. रूप पाहता लोचनी. ती लोचनी ना सप्तमी. रूप पाहता येत नाहीत. लोचनी रूप पाहता, मूर्तीमध्ये रूप पाहता नाही. आपण मरेपर्यंत रूप पाहताला चाली लावतो, अर्थ कळत नाहीत. लोचनी रूप पाहता म्हणजे महाराज डोळ्यात बसत नाही. दुसऱ्या साधूने पुन्हा लिहून ठेवलेले आहेत, रूप येवोनी डोळा बैसले. परमात्मा बाहेर नाहीच, आतला आहे परमात्मा. आत्मा परमात्मा आहे. आत्मदर्शन परमात्मा दर्शन आहे. रूप येवोनी डोळा बैसले हो. सुंदर ते ध्यान, डोळ्यामध्ये ते ध्यान आहे. हा परमार्थ. म्हणून भीक नाही आहेत, आत्मानंद आहेत. आत्मानंदाची अभिव्यक्तीत देवामुळं झाली म्हणून देवाला आभार मानतात. काय मागण्याची गरज आहे देवाला? एवढं सुंदर अभंग तुकोबाराच्या मुखातून निघतात, पुन्हा कशाला मागतील? चांगलं बोलता येतं, चांगलं राहता येतं, काय पाहिजे अजून? काय केलं जगामध्ये लोकांनी? म्हणून भीक मागणारी माणसं आवडत नाहीत, सुखी माणसं देवाला आवडतात. आणि सुखी होण्याचा मार्ग ज्या ठिकाणी धर्म आहे, धर्म तेथ सुखागम. आणि धर्म कोणाकडे आहेत? दया तेथ धर्म. ज्याचं अंतःकरण दयावान आहे तिथे धर्म असतो. काय लोक कापतात महाराज.
हे इंटरनेटवर टी व्हीवर लोक दाखवतात. कापणाऱ्या माणसाचा जर चेहरा पाहिला ना, मला असं वाटतं रामायणातले राक्षसच परत आले तर काय, असमाधान. काही काही माणसाकडं पाहिलं ना, अहो 2 कानाखाली ठेवा वाटतात. रागीट चेहरा, डोळ्यामध्ये आग, क्रोधाची उर्मी, चेहरा सगळं नॉनव्हेज वगैरे खाऊन असं पसरट झालेलं तोंड. आणि जसं उपाशी माणूस एखाद्याकडे खाण्यासाठी, हा डोळ्याने माणूस खाण्यासाठी पाहतो. मनुष्य जन्म आहे हा, काही मानव आहे? कशा करतात? आणि कोणत्या धर्माने हे शिकवलेले आहेत? कोणी शिकवलेले ते? म्हणून भगवान कृष्ण असं, तुम्ही सगळ्या साधूंचे चेहरे पहा, सगळ्या लोकांचे पहा, हसणारा चेहरा कृष्णाचा आहे. बाकी कोणी टेन्शनमध्ये, कोणी काय कोणी काय कोणी काय, सगळे ताणामध्ये. कृष्ण म्हणतात संसार आहे, हसत राहा. बांसुरी वाजणं म्हणजे संगीत. कृष्णाची पूजा होते बांसुरी वाजवून. मग एकाने मला सांगितलं, महाराज बांसुरीमध्ये ताकद आहे. ताकदच आहे ना, कोण नाही म्हणतं. नाही म्हणे महाराज, कृष्णाचं ठीक आहे, पण राधिका उभी राहिली, रुक्मिणी का उभी राहत नाही? म्हणलं तुला का टेन्शन आहे? आणि सगळ्यात मोठी चूक सांगतो तुम्हाला, रुक्मिणी राधा यांना स्त्रिया समजणं हे जीवनातलं महापाप आहे. भगवंताची आल्हादिनी शक्ती म्हणजे राधा आहे. आणि आल्हादिनी शक्ती म्हणजे आत्मशक्ती म्हणजे राधा आहे. राधा स्त्री नाही, रूपक आहे ते. तुम्ही जर वाचलं ना देवी भागवत वगैरे, तर ह्या शक्ती आहेत. म्हणजे माझे हात उचलण्याची शक्ती, म्हणजे काय हात बाई आहे का? शिव आणि शक्ती हे वेगळे नसतात. याच्याकरता स्वतंत्र अनुभवामृत वाचावं लागतं. आणि स्वतंत्र प्रकरण आहेत शिव आणि शक्तीचं, एकच आहेत. कोणाला कमी लेखता येत नाही. शक्ती कमी नाहीत आणि शिवही कमी नाहीत. हे ज्ञानोबरांचं स्वतंत्र प्रकरण आहेत महाराज. शिवशक्ती सामावेशे नमन केले मी ऐसे, रंभा गर्भ आकाशे निघाला जैसा. एक आहे शिवशक्ती सामावेश, एक आहे. कळत नाही हो. मूर्ख लोकांनी जो बाजार मांडलेला आहे ना, तो इतका महाभयानक आहे. देवच कळत नाही. देवावर आक्षेप घ्यायची जीवाची तयारी, काय महामूर्ख असेल देव झाले. आल्हादिनी शक्ती आहेत. रुक्मिणी आल्हादिनी शक्ती आहेत. राधा आल्हादिनी शक्ती आहेत, आत्मशक्ती. तीच आल्हादिनी शक्ती सुखी पुरुषोत्तम असे जैसे. संत आनंदी असतात, आल्हादिनी शक्ती आहेत, आत्मशक्तीत आल्हाद देणारी शक्ती आहेत. इतकी हे जे दृष्टांत वाटतात बरं का, दयात येतं धर्म, धर्मात येतं सुखागम, पण त्याचे सगळे सिद्धांत आहेत सुखी पुरुषोत्तम असे जैसा. संत तेथे विवेका असणे कीजिए. आयुष्य तिथं जिने, आयुष्य शिल्लक असेल तर माणूस जगतोच. ज्ञानोबाची तर दुसरी ओवी अशी पोषक आहेत, आयुष्य जर शिल्लक असलं ना, तर एखाद्याने सुपारी दिली असेल मारायला, त्याला मारून टाक, 1 कोटीची सुपारी देतो. आणि तुमचं आयुष्य शिल्लक असेल, ज्ञानोबराय म्हणतात उजू आयुष्य ते मारिते लोभ करी. आयुष्य जर शिल्लक असेल ना, मारिते लोभ करी. मारण्याला असं वाटतं की सोडून द्यावं, गपचिप सोडून देतो, त्याला सांगतो मारले. आयुष्य शिल्लक असेल तर आयुष्य तेथ जिने, म्हणजे सगळ्या ओव्या आपण तपासून पहा. ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदेशे. दर्शनात समाधान आहे, समाधान इतरत्र नाहीत. आणि कुठलं दर्शन? आत्मदर्शन, आत्म आल्हादिनी शक्ती, आत्मदर्शन. दर्शनी समाधान अति जैसे. म्हणून हे जे अध्यात्माचे प्रकार आहेत, हे खूप वेगळ्या पद्धतीचे प्रकार आहेत. फक्त माझी वैयक्तिक इच्छा आहे की तुम्ही जेवलं पाहिजेत. आत्मज्ञानाचं ताट तुमच्या पुढं माऊलीने वाढलं पाहिजेत. आणि संजयाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, इतका गोड टप्पा आहे. गोड शब्दाने त्याचा आपण शेवट करतोय. अर्जुनाला काय आहे अर्जुन हे सांगत असताना धृतराष्ट्राला संजय म्हणतो, तुम्ही अर्जुनाकडे पाहू नका. स्वर्गामध्ये कल्पतरू नावाचं झाड ऐकलेलं आहे, स्वर्गामध्ये चिंतामणी नावाचा दगड ऐकलेला आहे,
पण अर्जुन इतका भाग्यवान आहे धृतराष्ट्रा, कृष्णासारखा जर पाठीराखा असेल तर या देशीची झाडी कल्पतरू ते होडी. बाभळी सुद्धा कल्पतरूच्या होडी म्हणजे पैज लावतील. कल्पतरू जास्त देतो का बाभळ जास्त देते? का न व्हावी मायबापे असता. कृष्णासारखा सखा ज्याला आहेत, आईबाप ज्याला आहेत, तो जिथे राहतो त्या भूमीला सुवर्णत्व येतं. ते दगड चिंतामणी होतात, त्या देशाच्या झाडीसुद्धा कल्पतरू होतात. एवढा अधिकार कृष्णाचा आहे. कशाला कुणाचा विजय म्हणून विचारतोस? आणि मी तुम्हाला सांगतो, योगीराज ज्ञानोबा राय, तत्वज्ञानी ज्ञानोबा राय, भक्त ज्ञानोबा राय, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरात, आणि तुम्हा आम्हासाठी माऊल्या असणारे ज्ञानोबा राय, एवढी माऊल्या असताना कशाला कुणाच्या दारात भीक मागता? हा ग्रंथ चांगला, तो ग्रंथ चांगला, हे शास्त्र चांगलं, ज्ञानेश्वरीसारखा पाठीराखा असताना मागाल ते तुम्हाला ज्ञानेश्वरी द्यायला तयार आहेत, म्हणाल ते. आणि हे 700 वर्षाचा इतिहास आहे. बहुजन समाजातले जे संत झालेत सगळे ज्ञानेश्वरीमुळे झालेले. नामदेव महाराजांचं बघा, सावता महाराजांचं बघा, तुकोबरायांचं बघा, नाथ महाराज, सगळ्या संतांचा अभ्यास करा. सगळे संत माऊलीचे आहेत, सगळे माऊलीला मानणारे, आणि सगळे माऊलीच्या अवतीभोवतीत, सगळे माऊलीच्या अवतीभोवतीत. आणि ज्ञानोबांची समाधी तर सगळ्या जगातली माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी भाग्यवान समाधी. महाराज कसं शरीर समाधीमध्ये न्यावं, हसता हसता बोलतात ज्ञानोबा. याला म्हणतात मोहनच नाही. आषाढ शुद्ध, कार्तिक शुद्ध एकादशीला, कार्तिक शुद्ध एकादशीला बरं का, शुद्ध पंढरपूरला सगळे संत हसत होते. आणि हसता हसता ज्ञानोबांनी तोंडातून 22व्या वर्षी शब्द काढला, समाधी तुझं पासे घेईन देवा. पृथ्वीवर 22व्या वर्षी समाधी घेण्याची इच्छा करणारा एकही संत जन्माला आला नाही अजून. 95चं झालं ना तरी डॉक्टरला म्हणतो इंजेक्शन लाव, 2-4 वर्ष जाऊ दे. मी एका म्हाताऱ्याला म्हटलं किती झालं वय? 97. म्हटलं पुढचा काय विचार आहे? सेंच्युरी. असली खळं पृथ्वीवर कशा करता सेंच्युरी करतोस? आहे काय जीवनामध्ये नवीन काय आहे? ज्ञानोबा आहे 22 पृथ्वीवरचा चमत्कार आहे बरं का. बाकी तुम्ही कुणाला माना. आणि पहिले संत ज्ञानोबा आहे 22व्या वर्षी समाधीला बसणार आहे. 32व्या वर्षी भगवान शंकराचार्य, 39व्या वर्षी विवेकानंद, आणि 42व्या वर्षी सदेह वैकुंठला जाणारे जगद्गुरु तुकोबा राय. वारकरी संप्रदाय थांबतो इथे. सदेह वैकुंठ गमन करणारे किती? 42. मला सांगा बरं, 45च्या नंतर जर माळ घातली तर त्याला काय बोलावं आपण? जिथं परमार्थ संपायला पाहिजे तिथं हा म्हणतो माळ घातली तर बरं होईल. म्हटलं का? दात पडले आता. आता काही राहिलं नाही, आता काही मजा नाही. म्हणजे संसारातली मजा गेल्यानंतर आमच्यासारख्यांना सजा देण्याकरता परमार्थात येतो. आणि हे असले अडथळे परमार्थामध्ये काय सांगू तुम्हाला एक एक. म्हणून भगवान श्री ज्ञानोबारायाकडून शिकण्यासारखं काय आहे? योगी आहेत पण शरीराचा मोह नाही. त्याला विचारलं का, काय कारण काय असेल तुमचं? एकच कारण महत्त्वाचं आहे बरं का, गुरुसाठी रडण्यापेक्षा आपल्यासाठी गुरुने रडावं. मानवी जीवनाचं सगळ्यात मोठा सिद्धांत आहे बरं का, सगळ्यात मोठा सिद्धांत. तुम्ही जेव्हा शरीर सोडाल ना, खरोखर तुमच्यावर प्रेम करणारे 2 तरी माणसं असावेत की त्यांच्या डोळ्यातून अश्रू यावेत, तर मनुष्य जन्म सफल. आणि जर तुम्ही गेलात की तुमचे शिष्य म्हणतात वा लवकर जात नव्हतं, आता मालक मीच आहेत. मी प्रत्यक्ष पाहिलेलं सांगतो, प्रत्यक्ष. एक मोठा आश्रम आहे हरिद्वारला, मी विद्यार्थी अवस्थेत तिकडे फिरत होतो. त्या काळामध्ये 400-500 कोटीचा आश्रम, 10-12 संन्यासी शिष्य. म्हातारे मिळलं ते संन्यासी.
उत्तराधिकारी कोण आहे हे कळलंच नाही. मग ती 10-12 शिष्यातले 4-5 शिष्य एकाच्या बाजूने 5-6 शिष्य एकाच्या बाजूने दमदाटी करून एकाला मंडलेश्वर बनवलं, महंत बनवलं त्या आश्रमचं, दुसरा गेला कोर्टामध्ये. तुम्हाला अर्थ कळला नाही अजून? दुसरा गेला कोर्टामध्ये. 500 कोटीची प्रॉपर्टीचा आश्रम, एक जण मंडलेश्वर झाला, हा कोर्टात गेला आणि कोर्टाने दोघाला तिथं बोलवलं. दोघही संन्यासी आणि दोघाचा वाद मिटवणारा संसारी न्यायाधीश, जो बायकोच्या शिवाय खाऊन तिथं आलेला आहे. आणि लाज वाटली पाहिजेत एक संसारिक माणसाच्या समोर प्रॉपर्टीसाठी संन्याशांनी भांडणं करावेत. हे काही परमार्थ आहे? फार लांब जाऊ नका बरं का, आळंदीमध्ये पण बरेच मठ आहेत, बरेच वादविवाद शक्यता असते त्याच्यामध्ये. जीवन नाही आहेत. आपल्या जाण्याने कोणाचं तरी अंतःकरण दुखवतंय आणि अंतःकरण त्याच वेळेस दुखवेल ज्यावेळेस तुम्ही खरं प्रेम जगावर केलेलं असेल. असं कोणी कोणासाठी डोळ्यातून पाणी काढत नाही. तुमच्या अंतःकरणातलं सच्चाई, खरं प्रेम ज्ञानोबांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू काढू शकतं. महाराज माझा हिरा गेला म्हणून. हे जीवन आहेत, हे जगणं आहेत आपलं. हे सांसारिक माणसासारखं काय गणितं करतात ही सर्वसामान्य. मला ते कीर्तनकाराचं कधी कौतुक वाटतं. काही नव्हतं, एक मठ बांधला, अमुक बांधला, अरे सांगता कुणाला? हे व्यापारी लोकांची काम आहेत. आज एवढा धंदा झाला, कळतंय माझं बोलणं? थोडा राग आला तरी चालेल. अरे माळ घातली, मुलं बाळं नाहीत आपल्याला, आणि संसाराची भाषा आपल्या तोंडातून बाहेर निघते. कोण प्रेम करणार आपल्यावर? कोण जीव लावणार आहे? कशामुळं प्रेम करतील? व्यवसाय जर आपण परमार्थाचा करत असू, काय देवाने आपल्यावर प्रेम करावं महाराज? आणि हे ज्ञानोबाचं मनोगत आहेत. गुरुसाठी आपल्या डोळ्यातून अश्रू येण्यापेक्षा माझ्यासाठी देवाने आणि गुरुने अश्रू ढाळले पाहिजेत. हे मनोरथ ज्ञानोबाने सफल केलं. ती समाधी आहे. आणि 15 दिवसापूर्वीची समाधी बरं, एकादशी, शुद्ध एकादशीला म्हणतायत समाधी तुझं पाशी घेईल देवा. सगळा समाज शांत झाला, सगळा समाज गप झाला. अचानक हसता हसता. आणि नामदेव महाराज ते इतके रडायला लागलेत, महाराज नामा होतसे खेदी क्षीण या ज्ञानदेवाकाराने. कैसी पाहू तुझा वाट, कैसे हो तुझा दास, ज्ञानाकारणे कासावीस. देवा काय? ज्यांनी आम्हाला परमार्थ शिकवला, ज्यांनी ज्ञानेश्वरी दिली, ज्यांनी तुझं ज्ञान दिलं, ज्यांनी तुझी ओळख करून दिली, आमच्या समोर सगळ्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. भगवंत म्हणतात माऊलीची समजूत घालणं शक्य नाही. ज्ञान समजूत घालतं, ज्ञानाची नाही घालता येत. प्रत्यक्ष ज्ञान ज्ञानोबर आहेत. भगवंत म्हणतात काही हरकत नाही माऊली, आयुष्यात पहिल्यांदाच तुम्ही तोंडातून शब्द काढलायत, पण तुम्ही पंढरपूरला समाधीला घेऊ नका. आळंदी हे उत्तम गाव आहे, अलंकापूर. आध्यात्मिक अर्थ काय असेल मला माहीत नाही, पण मी व्यावहारिक अर्थ तुम्हाला सांगतो. याच आळंदीमध्ये, याच अलंकापूरमध्ये ज्ञानोबाला जाती बाहेर काढलं होतं. नाही, याच आळंदीमध्ये अपमान झाला होता. याच आळंदीमध्ये जाती बाहेर काढलं होतं. आणि खरा पुरुषार्थ हाच, हेच लोक आरती करतात, हा ज्ञानोबांचा विजय. परमार्थ पळून जाण्यासाठी नाही आहेत. जे लोक द्वेषी आहेत तेच परिवर्तन झालं पाहिजेत, तर तुम्ही वारकरी आहात. नाही तर ह्या गावात जमत नाही, दुसरं गाव, दुसऱ्या गावात जमत नाही, तिसरं भटकंतीने. इतका दमदार परमार्थ करा, नाईलाजाने सगळ्याला आरती करता आली पाहिजे. तो ज्ञानोबा आहेत. ते आचरण करून दाखवलं ज्ञानोबाने. इथेच समाधी आहे. आता देवाची आळंदी आहे, आणि याच देवाच्या आळंदीमध्ये स्थान नव्हतं ज्ञानोबारायांना. हे सगळं जीवन अभ्यासण्यासारखं आहेत महाराज. आणि एक प्रसंग सांगतो, ज्ञानोबारायांचा कसा आदर असतो. भाग्यवान भगवान श्री ज्ञानोबा आहेत की एका बाजूला भगवंत आहेत आणि एका बाजूला गुरु आहेत. समाधीच्या स्थानावर जात असताना
गुरु आणि भगवंत बरोबर आहेत. आणि समाधीची जी जागा आहे जिथे आपण दर्शन घेतो तिथे नंदीला बाजूला सारून आतमध्ये गेलेले आहेत. तिथे स्थान आहेत, बसण्याची जागा आहेत. ज्ञानोबराय बसतात आणि निवृत्तीनाथ महाराज डोक्यावरून हात फिरवतात. काय म्हणावं निवृत्तीनाथ महाराजांनी? ज्ञानेश्वरी चांगली लिहिली, प्रवचनं चांगली केली, अनुभवामृत लिहिलं. निवृत्तीनाथ हे म्हणत नाहीत, अवज्ञा येणे कधी नाही केली. एवढा मोठा माझा ज्ञानी माझा शब्द कधी खाली पडू दिला नाही, कधी वाकड्या नजरेने माझ्याकडे बघितलं नाही. ही आयुष्यातली कमाई आहेत, आपल्या गुरुचा आदर आहेत, हे प्रेम आहेत. आणि हे आठवून निवृत्तीनाथ महाराजांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. मी तर तुम्हाला तिथं जास्त रडले नाहीत निवृत्तीनाथ महाराज. समाधी देऊन जेव्हा बाहेर आले ना, धरणी धरून लोळायला लागलेत निवृत्तीनाथ महाराज, गडबडा लोळायला लागलेत निवृत्तीनाथ महाराज. कोणाला कल्पना आहे का नाही मला माहिती नाही, गडबडा लोळायला लागले जमिनीवर निवृत्तीनाथ महाराज. नामदेव महाराज देवाकडे गेले, सांगितलं आम्ही प्रेमी माणसं आहोत, रोज रडतो, रडता रडता सावरण्याची सवय आहे. आयुष्यात कधी न रडणारा निवृत्तीनाथ महाराज आज रडतायत. नामा म्हणे आता पेटला हुताशन, खरा समाधान निवृत्तीचे आम्हाला सोडा तुम्ही. पण शिष्यासाठी एखाद्या गुरुनं जमिनीवर गडबडा लोळून अश्रू वाहणं ही मानवी जीवनाची परमार्थाची सांगत आहे. जगायचं असेल तर अशा पद्धतीने जगावं, आपल्यामुळे परमार्थ बदनाम होऊ नयेत. एवढं जरी आपण पथ्य पाळलं तरी आपण सफल झालो. एवढं बोलून आजचं व्याख्यान या ठिकाणी थांबवतो. आपण सगळ्यांनी 7 दिवस प्रेम दिलं, मी सगळ्यांचा आभारी आहे. विशेष करून काल सांगितलं मी तुम्हाला, जालिंदर महाराज भोसले, कल्याणजी गायकवाड आणि अशोक साखरे 2-4 वर्षापासून मागे लागले होते. मला पण असं वाटायचं की आळंदीला जर ज्ञानेश्वरी ठेवली ती माझी सांगण्याची शैली जरा वेगळी आहे, लोकांना कीर्तन ऐकण्याची कळेल न कळेल ज्ञानेश्वरी. पण आपण सगळ्यांनी शांतपणाने 7 दिवस ऐकलं. पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे ज्यांच्याकडे मी शिकलो, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आजही वारकरी संस्थेचे माझे गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर कोणालाही न सांगता येतात, कोणालाही न, नीट ऐका, कोणालाही न सांगता येतात आणि गपचिप मागे बसतात. माझे गुरु असून न सांगता मागे बसतात आणि बाकीचे चालू प्रवचनामध्ये विक्षेप करतात. काय दोघांच्या अधिकारातला फरक असेल? म्हणजे मी अगोदर उशिरा येऊन पुढे येतात लोक. मर्यादा असते कथेची, आपल्यामुळं विक्षेप होणे हे पथ्य आपण सांभाळायला पाहिजेत. म्हणून पुन्हा एकदा मारुती महाराजांचे आभार मानतो. आशीर्वाद देण्याकरता ते या ठिकाणी आलेत, नाही तर आयुष्यभर ते ज्ञानेश्वरी सांगतात, त्यांना काय ऐकण्याची गरज आहे. पुन्हा एकदा सामायिक घेऊन यानंतर आरती होईल. ज्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांनी पैसे खर्च केलेले आहेत या कार्यक्रमासाठी. 2-3 मिनटं ज्यांना बोलायचं असेल बोलतील. आरती झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. आज एकच सत्र होणार आहे, 2 सत्र नाही आहेत. पुंडलिक वरदे. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.